जैन मंदिरांना 5 सिलेंडर द्या. मंगल प्रभात लोढा यांचं पत्र. लोढांविरोधात मनसे आक्रमक. त्या 16 देरासरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर त्यांनी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी एखादा मंत्री कसा करू शकतो? लोढा हे कौशल्य विकास मंत्री नाही आहेत, ते फक्त जैन विकास मंत्री आहेत. त्यांनी पहिले जैन देरासराला सगळ्यांना सोसायटीने पत्र पाठवली की तुम्हाला गॅसची आवश्यकता असल्यास मला कळवा. तुमच्याकडे कोणी आलं नव्हतं ना. ऐसा है कि ये राजनीतिक व्यक्ति राजनीतिक प्रभाव से ये सब करते हैं. आखाती देशातील युद्धाचे तीव्र पडसाद संपूर्ण जगात पाहायला मिळत असून भारतातही या युद्धाची झळ बसली आहे. महाराष्ट्रात तर गॅस सिलेंडर कार्यालयाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सध्या चैत्र महिना सुरू असल्यानं अनेक ठिकाणी देवी देवतांची जत्रा सुरू आहे. नुकतीच रामनवमी झाली, मात्र गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम रद्द करण्यात आला. असं असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून मुंबईतील मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आणि वादाला तोंड फुटलं. जर मुख्यमंत्री असं म्हणतायत की कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे आणि एक महाराष्ट्राचा मंत्री फक्त एका विशिष्ट समाजासाठी, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, ते हे विसरले आहेत की ते समाजाचे मंत्री नाही आहेत, ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत, याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत. तुमच्याकडे काय जर कम्युनिटी किचन असेल तर तुम्हाला पण मी देतो ना. दबाव वगैरे काय कारण नाही. त्यांचा उद्यापर्यंत काही कार्यक्रम आहे, त्यांचं ते कम्युनिटी किचन आहे, त्यांनी अर्ज दिला, आम्ही ताबडतोब दिलं. आणखीन कोणाला पाहिजे असेल कम्युनिटी किचनमध्ये काय तर भारत सरकारनेच सांगितलं की द्या म्हणून त्यांना, ते कमर्शियल रेटने. लोढा यांच्या या मागणीचा गिरगावातील सर्वच विरोधी पक्ष आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं कडाडून विरोध केलाय, तर मनसेनं लोढांवर हा आरोप लावलाय. साचोर जैन युवक मंडळ या मंडळाने लोढाजींना पत्र दिलेलं आहे, मंगल प्रभात लोढा यांना, की आपण आमच्यासाठी जे गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल धन्यवाद. आणि जैन समाजाला लोढांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्हाला हवे असेल तर आमच्याकडे मागणी करा. आमचा हाच मुद्दा आहे की लोढा हे विधानसभेचे आमदार नाही आहेत, हे फक्त आणि फक्त जैन समाजाचे आमदार आहेत. काळा बाजार केला, 10 सिलेंडर दिली आहेत. साचोर समाजाला म्हणजे जैन समाजाला दिले, हिंदू समाजाला दिली नाही, हिंदू मंदिराला दिली नाही. हा दुजाभाव केला, हा काळा बाजार केला. ते आंबेलोळीचा जे उपासाचा टाइम आहे ते 9 दिवसाचा आहे, बरोबर. एक सिलेंडर साधारण सर्व गॅसवाले सांगतात 25 ते 25 दिवसाच्या हिशोबाने भेटतं, ठीक आहे. 20 ते 25 दिवस उपास आहे 9 दिवसाचा. मग एका देरासरला 5-5, 8-8 सिलेंडर का? एकनी काम चालू शकतो. मंगल प्रभात लोढाजींनी फक्त जैन धर्मियांसाठी हे पत्र लिहिलं नाही, तर रामनवमीसाठी पत्र लिहिलंय, हनुमान जयंतीसाठी पत्र लिहिलंय. जेव्हा ईद निमित्ताने विशेष सोय केली होती तेव्हा तुम्हाला काही वाटलं नव्हतं, आणि आता हिंदू बांधवांसाठी जेव्हा मंगलजी पत्र लिहितात तेव्हा तुमच्या पोटामध्ये दुखतंय. विरोधकांचा हा दुटप्पीपणा या निमित्ताने समोर येतो. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं. गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची होली असेल, तर त्यावेळी त्याने कुठून कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. माझी विधानसभामध्ये अजून कोणाकडे विशेष धार्मिक कार्यक्रमासाठी ज्यांच्याकडे रेग्युलर गॅस कोटा त्यांच्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे आले तर त्यांना मी गॅस उपलब्ध करून देऊ. राज्यात आजही अनेक ठिकाणी घरगुती गॅस टंचाई आहे. भर उन्हात लोक सिलेंडरसाठी रांगा लावत आहेत. सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल्स बंद पडली. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. लोकांचे जेवणाचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत लोढा यांनी जैन समाजासाठी लिहिलेल्या पत्रानं वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.